आज आपण आहे ना उपवासासाठी शेंगदाण्याची उसळ तयार करतो. त्यासाठी मी रात्री शेंगदाणे भिजायला घातले होते. आपल्याला 5 ते 6 तास शेंगदाणे चांगले भिजवून घ्यायचे. बघू शकता शेंगदाणे चांगले भिजलेत. त्याचं जे पाणी होतं ना लाल कलर आलेलं ते काढून टाकले. आपल्याला हे कुकरमध्ये आता शिजवून घ्यायचे. त्यासाठी कुकरच्या डब्यामध्ये शेंगदाणे घेतले, त्यात थोडं पाणी ओतले, मीठ टाकले आणि हे शेंगदाणे आता कुकरमध्ये आपण चांगले 3 शिट्ट्या करून शिजवून घेऊया. तर कुकर आता बघू शकता कुकर झाल्यानंतर आपले शेंगदाणे हे चांगले शिजून निघले. तर त्याची उसळ तयार करायला घेऊया. अगदी साधी सिंपल अशी उसळ आहे. साजूक तूप घेतलंय, तुमच्या आवडीनुसार तूप आवडत असेल तर तूप, नाही तर तेल टाकलं तरी चालेल. मिरचीचे तुकडे टाकले, त्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाका. आणि आपले जे शेंगदाणे शिजवून घेतलेत ना त्यातलं पाणी काढून टाकले आणि नुसते शेंगदाणे याच्यामध्ये मिक्स केलेत. आपल्याला मोकळी अशी उसळ बनवायची, त्यामुळे थोडंसं हलवलं, मीठ टाकलंय चवीपुरतं, थोडासा कूट टाकला आणि आपली शेंगदाण्याची उसळ तयार आहे.